प्रेज लॉर्ड, हालेलुया, बोले यीशु मसीह की जय, बोले यीशु मसीह की जय. ओ थँक्यू जीसस. कॅस प्रभूने परत एकदा ही सुंदरशी आपल्याला ही वेळ आणि ही संधी प्रभूने दिली आपल्याला आज एकत्र येण्याची. आणि खरोखर आम्हाला आशा आहे तुम्ही सगळेजण खूप आशीर्वादित आहात, आनंदित आहात, कारण आमच्या डेली प्रार्थनेमध्ये तुम्ही आहात. जे ऑनलाईन पाहत आहात डेली तुम्ही आमच्याबरोबर आहात. देवबाप तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करो आणि त्या दिवसामध्ये तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा आणि मागण्या पूर्ण करू. आमेन. तर कारण आज आपण परमेश्वराच्या वचनातून बघूया. ही वेळ फक्त 10 मिनटं आहे आणि 10 मिनटामध्ये आपण सर्व कुटुंब देवाच्या वचनाला आपण मान देऊया. कारण आपण आपलं बायबल घेऊया आणि बायबल उघडूया आणि परमेश्वराचं वचन सांगतं 2 इतिहास 20वा अध्याय आणि 15वे वचन. 2 इतिहास 20वा अध्याय आणि 15वे वचन. प्रभू खूप छान या ठिकाणामध्ये आज आपल्याशी बोलत आहे की आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगवेगळ्या आव्हानाला तोंड देत आहोत, वेगवेगळ्या परिस्थितींना तोंड देत आहोत. पण मला तुम्हाला सांगू द्या की जर परमेश्वर आपल्याबरोबर आहे तर कुठलीही परिस्थिती आपल्याला विजय मिळवून देणार. तर यावेळेस आपण वाचूया. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदिया व यरुशलेमेकर व यहोशाफाट राजा, तुम्ही ऐका. परमेश्वर तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका, कारण लढाई तुमची नाही तर देवाची आहे. पुढे उद्या तुम्ही खाली त्यांच्यावर जा. पहा, ते सिसाच्या चढणीवरून चढून येत आहेत आणि ओहळाच्या शेवटास यरुएलाच्या रानापुढे ते तुम्हास सापडतील. Yes. या लढाईत देवाचं वचन सांगते की प्रभू म्हणतो की ज्या आज तुम्हाला मोठा लोकसमुदाय दिसत आहे किंवा जो लोक वेगवेगळ्या तुम्हाला संकट जे समोर दिसत आहेत, प्रभू म्हणते की त्यांना घाबरू नका. आज तुमच्यासमोर परीक्षेचं संकट दिसत असेल, तुमचे एक्झाम असेल किंवा तुमचा इंटरव्ह्यू असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्यासमोर टेस्ट असतील आणि तुम्ही म्हणत असाल की ओ ह्या टेस्टमध्ये मी पास होईल का, ह्याच्यातून मी पार जाईल का, खरोखर ह्याच्यामध्ये मी सक्सेस होईल का, हा जॉब मला मिळेल का. तर प्रभू म्हणतो की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुझा विश्वास तो माझ्यावरती ठेवलेला आहे तर ही लढाई तुझी नाही आहे, ही लढाई माझी आहे. आमेन. पण या सगळ्या लढाईमध्ये मात्र आपल्याला देवाबरोबर चालायचं आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की आता परमेश्वर माझी लढाई लढतो तर अभ्यासच करायला नको, आता कुठलं कामच करायला नको, असं नाही. तर बायबलमध्ये लिहिलं की यहोशाफाट राजाला ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने सांगितलं की तुला लोकसमुदाय दिसत आहे, तुला भोवतालची सगळी परिस्थिती बिकट वाटत आहे, पण काळजी करू नको, कारण ही लढाई तुझी नाही आहे तर ही लढाई माझी आहे. पण त्यानंतर यहोशाफाट राजा काही शांत नाही बसला. त्यांनी परमेश्वरासाठी स्तुती करणारे, परमेश्वराला धन्यवाद देणारे लोक तयार केले आणि बायबलमध्ये लिहिले की एक टीम तयार झाली, गाणं गाणारी टीम तयार झाली. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये यहोशाफाट म्हणाला की चला ह्या परिस्थितीमध्येच परमेश्वर आपल्याबरोबर लढत आहे, पण नक्की ह्या सगळ्यामध्ये आपण प्रभूचे आभार मानले पाहिजे, आपण प्रभूला धन्यवाद दिले पाहिजे. आणि म्हणून 1 इतिहास 16वा अध्याय आणि 34वे वचन आपण वाचूया. पहा त्याच्यामध्ये काय देवाचं वचन सांगत आहे. येस. अहो तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे, कारण त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. आमेन. आमेन. यहोशाफाट सगळ्यांना एकत्रित केलं आणि तो म्हणाला की चला आपण परमेश्वराचे आभार मानूया, प्रभूची आपण स्तुती करूया, कारण या सर्व परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीपेक्षाही मोठा आणि सामर्थ्यवान तो आपला देव आपल्याबरोबर आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आता सगळ्यांना असं वेड्यासारखं वाटेल आणि ते लढाई सुरू आहे, लढाईचे योद्धे आलेले आहेत आणि यहोशाफाट राजा लढाईचं सोडून हा गाणी काय गात बसलाय, स्तुती काय करत बसलाय. देवाच्या राज्यामध्ये हेच तर गोष्ट आहे. जेव्हा संकट आणि परिस्थिती येते ना तेव्हा बुद्धी आपल्याला वेगळं करायला सांगेल, परिस्थिती वेगळं करायला सांगेल, पण देव मात्र तुम्हाला त्याच्याही पलीकडे वेगळंच करायला लावेल. आणि जे काही देव सांगतो ते जर करायचा तुम्ही निर्णय घेतला, कारण यहोशाफाटने तेच केलं. तो म्हणाला की प्रभू जर म्हणत आहे की मी ही लढाई माझी आहे तर 100% मला याच्यामध्ये शांत राहायचं आहे. कारण बरेच लोक काय करतात की प्रभूला म्हणतात की प्रभू आता ही तुझ्या हातात घे बाबा, आता ही परिस्थिती तुझ्या हातात घे, हा प्रॉब्लेम तुझ्या हातात घे. पण ॲक्च्युली तो प्रॉब्लेम आणि ती परिस्थिती ते परमेश्वराच्या हातात द्यायला तयारच नसतात.
ते स्वतः सॉल्व करत असतात की हो आता मी काय करावं, आता मी कोणाला भेटावं, मी याला जाऊन भेटू, मी त्याला जाऊन भेटू, आता कसं करू. आणि मग रात्रभर त्यांच्या झोपा उडलेल्या असतात. काळजी करून करून त्यांचा BP हाय झालेला असतो. टेन्शन घेऊन घेऊन ते कित्येक प्रकारच्या टॅबलेट त्यांना सुरू होतात. पण जर तुम्ही आज परमेश्वरावरती भाव खऱ्या रीतीने ठेवत आहात तर मी तुम्हाला सांगेल, संकटामध्ये त्रासांमध्ये देवाचे आभार मानायला शिका. कारण ज्यावेळेस तुम्ही स्तुती आणि आराधना करता देवाचं सामर्थ्य कार्य प्रगट होतं. देवाचं सामर्थ्य कार्य करायला सुरुवात होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा आणि तुम्ही म्हणा, हे आमच्या तारणाच्या देवा, आम्हास तार, आणि आम्ही तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे, म्हणून तू आम्हास एकत्र करून राष्ट्रांपासून सोडीव. आमेन. हालेलुया. अगदी विजय मिळण्याआधीच यहोशापाट म्हणाला की हो, तू आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे. तू आम्हाला या संकटांमध्ये, या प्रॉब्लेममध्ये तू आम्हाला जय देणारा देव आहे आणि आम्ही त्यासाठी तुझी स्तुती करतो, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. एकदा करून पहा. एकदा परिस्थितीमध्ये, बिकट कंडिशनमध्ये, जेव्हा तुम्हाला वाटतंय आता इथे सगळं थांबलंय, सगळं संपलंय, आता काही खरं नाही आहे, आता मी संपूर्ण उद्ध्वस्त झालेलो आहे, बिखरलेलो आहे, सगळं माझं संपलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचे आभार मानून बघा. देव तुमच्यासाठी एक नवीन मार्ग उभा करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक तुमच्या विरोधामध्ये आहेत तेच लोक देव तुमच्यासाठी उभा करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण इथे बायबलमध्ये लिहिलंय की लढाई करण्याआधीच यहोशापाटाने पाहिलं की स्तुती आराधना सुरू झाली आणि तिकडे लढाई करणारे आपापसातच लढाई करू लागले आणि काही प्रेत जमिनीवर पडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती प्रेत लढाई न करताच पडली. कळतंय का? येस. ह्या दिवसांमध्ये बऱ्याचदा देव तुम्हाला अशी वेळ आणेल की तुम्हाला लढाई करण्याआधीच शत्रू तुमच्यासमोर हताश झालेला आणि निराश झालेला आणि पडलेला तुम्ही पाहाल. कारण प्रभू म्हणतो की या ठिकाणामध्ये मी माझी लढाई करत आहे आणि म्हणून आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला लढाई करायची गरज नाही, तर देवाला धन्यवाद द्यायची आणि परमेश्वराचे आभार मानण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस पौल आणि सिलास जेलमध्ये होते त्या ठिकाणामध्ये काय ते कुरकुर करू लागले का की अरे बापरे, आम्ही इतका देवाची सेवा करणारे, एवढे देवासाठी जगणारे आणि आम्ही कुठे आलोत, असं ते काहीच नाही म्हणाले. तर ते या सगळ्या परिस्थितीमध्ये ते म्हणाले की आम्ही देवाची स्तुती करू. येस. आम्ही आभार मानू. आणि त्या जेलमध्ये, त्या अंधारी कोठडीमध्ये पौल आणि सिलास त्यांनी आनंदाने देवाचे आभार मानायला आणि परमेश्वराची स्तुती करायला सुरुवात केली. आणि मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही बायबलमध्ये वाचलं प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय आणि 28वं वचन, आपण थोड्या नंतर मेसेज संपल्यानंतर जरी वाचला तरी चालेल. मी तुम्हाला सांगेल त्या ठिकाणामध्ये जसं त्यांनी स्तुती आराधना करायला सुरुवात केली, जेलचे दरवाजे उघडले गेले. हालेलुया. 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 आज मी तुम्हाला सांगेल, आज तुमच्यासाठी जे बंद दरवाजे आहेत, जसे तुम्ही स्तुती आराधना करायला सुरुवात कराल, बंद दरवाजे उघडले जातात. आमेन. सैताने जे तुम्हाला ज्या ज्या भागामध्ये बांधून टाकलंय, गोंधळून टाकलंय, टेन्शन दिलेलं आहे, प्रेशरमध्ये तुम्ही आहात, दबावामध्ये आहात, तर आज जर तुम्ही स्तुती करायला सुरुवात केली तर देव प्रत्येक बंधनातून तुम्हाला बाहेर काढेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा दिवस आनंदाचा आहे, आशीर्वादाचा आहे. तर काय आपण परमेश्वराकडे बघूया. आपले डोळे बंद करा. जर पहिल्यांदा पाहत आहात तर कृपा करून माझ्या मागे एक प्रार्थना करूया. प्रभू येशू, प्रभू येशू, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तू आमचा तारणारा देव, तू आमचा तारणारा देव आहे. तू आम्हाला आनंदित करणारा देव आहे. तू आम्हाला आनंदित करणारा देव आहे. प्रभू येशू, परिस्थिती बदलली जाऊ, ही परिस्थिती बदलली जाऊ दे. आमचं दुःख आनंदात बदल. कारण प्रभू येशू आमचा तारणारा देव, तू आमचा तारणारा देव आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन. देवप्पा, आज या सगळ्यांनी तुझं वचन ऐकलंय आणि माझी प्रार्थना आहे, आत्ता यावेळेस प्रभू सगळ्या प्रेशरमधून त्यांना बाहेर काढा, सगळ्या दुःखातून त्यांना बाहेर काढा आणि मोठी सुख आणि मोठा आनंद प्रभू आज प्रत्येक हृदयामध्ये कार्यरत होऊ दे आणि मोठी शांती आज प्रत्येकामध्ये आम्ही स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. परत एकदा आपण फ्रायडे, सॅटर्डे, संडे चर्चमध्ये भेटूया. तोपर्यंत गॉड ब्लेस यू. थँक्यू.